10 जून दिवशी केशर आंब्याची लागवड केली होती. हा 1.5 एकराचा प्लॉट आहे पूर्ण. आणि त्या ज्वारीच्या ह्याच्यामध्ये 1.5 एकराचा प्लॉट आहे. 3 एकर आणि वरी अर्धा पाऊण एकरचा प्लॉट आहे वरच्या तुकड्यात. तिथे ज्वारी आहे आंतरपीक. तर 8 जूनला लागवड केल्यानंतर त्याला प्रत्येकी 10 दिवसानं कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी घेतली. कीटकनाशकाला रोगर घेतलं, पुन्हा कराटे, बुरशीनाशकाला रोको, अशा 3 मिक्स फवारण्या केल्या. त्याच्यामुळं झाडावर कुठं सध्या आडी तर दिसत नाही. आणि ते झाल्यानंतर 10 दिवसानं ह्युमिक ॲसिड त्या समोरच्या पांढऱ्या 5 लिटरच्या बॅरेलमध्ये 3 किलो ह्युमिक ॲसिड टाकून औषध तयार करून प्रत्येक झाडाला 1 जग असं आपण त्याचं माप केलं आहे. ते टाकल्यानंतर त्याच्या मुळ्या ज्या आहेत फास्ट चिटकल्यासुद्धा, त्या मुळ्याची वाढसुद्धा ह्युमिक ॲसिडनं चांगली झाली. आणि एक झाडाला नाही म्हणलं तर असे 7-8 फुटवे तरी आहेत, फाटे फुटलेले आहेत. कुठं कुठं 10च्या वरी संख्या आहे त्याची, कुठं कुठं 5 आहे. तरी ग्रोथ तर आहे चांगली. आणि ह्युमिक ॲसिडची आळवणी केल्यानंतर पुन्हा 10 दिवसाला 19-19 खत एकदा फवारून घेतला होता. दुसऱ्या वेळेस त्याचीसुद्धा आळवणी केली होती. आणि 19-19 झाल्यानंतर 10-15 दिवसानं पुन्हा 0052 ही एक खताची आळवणी केली होती. असे प्रत्येकी 10-15 दिवसाला त्याच्या वेळापत्रकानुसार आपण त्या झाडाची देखभाल केल्यामुळं झाडावर आळी आणि बुरशी तर कुठं दिसत नाही. आणि त्याच्या झाडाचे फाटेसुद्धा त्याला जास्त फुटलेले आहेत खत नियोजन केल्यामुळं आणि फवारणीच्या आणि पाणी नियोजनामुळे. पाणीसुद्धा आपण 10-15 दिवसाला असं देत नाहीत. एक जण पाण्याची कमतरता आहे म्हणून जास्त दिवस त्याला ओढ देतात. पण आपण 2 दिवसाला 1 तास ते 2 तास पाणी सोडतो आपण झाडांना. त्याच्यामुळं झाडाची ग्रोथ आहे चांगली. कुठं पानावर असं काही दिसत नाही. एक ठिकाणी थोडं पान असं कुरतडल्यासारखे झालेले आहे. क्वचित आहेत पण असे जास्त नाहीत. हे आपलं नियोजन केल्यामुळे जरा झाडाची ग्रोथ व्यवस्थित आहे. आता 6 महिने झाले, 6 महिन्याची बाग आहे ही. आता अजून 1 महिन्यानं 1.5 महिन्यानं ह्या झाडाची छाटणी करून घ्यायची आहे. कारण की वरी जास्त फाटे फुटल्यामुळं खाली बुडाला वजन त्याचं झेपण्याची शक्यता कमी असते. बुड लहान असतं पहिल्या ह्याच्याला. आपण हे 1 वर्षाचं झाड लावलं होतं. 1 वर्षाच्या झाडाची ग्रोथ आपण 6 महिन्यात अशी केली आहे. त्याच्यामुळे 1-1.5 महिन्यानं ह्याची आता अजून एकदा छाटणी करून घ्यायची दुसरी, जेणेकरून ह्याच्या झाडाचा बुडाला ताण पडणार नाही आणि नवीन फाटे फुटल्यानंतर त्याचा पूर्ण डेरा तयार होईल. आणि झाडाचं बुडसुद्धा छाटणी केल्यानंतर फास्ट ग्रोथ होत आहे. त्याच्यामुळे 1-1.5 महिन्याने एकदा छाटणी करून घ्यायची आहे. आज परत ह्युमिक ॲसिडची आळवणी केली आहे. अजून एक 10 दिवसांनी 19-19ची आळवणी करायची आहे. आणि 10 दिवसाच्या आत एक फवारणी घ्यायची आहे कीटकनाशकाची. अशी बाग आहे. नारळाची सुद्धा झाडं एक बांधायला लावलेली आहेत. 100 झाड लावलेले आहे पुन्हा अशा लाईनीनं.